नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2024 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, ही आरोग्य विभाग भरती 2024 ची भरती आहे आणि हे भरती कुठे निघालेली आहे? ठाण्याला निघालेली आहे। वेतन किती मिळणार आहे? 18,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे। आणि बघा, जागा किती आहेत? 42 जागांसाठी ते भरती होणार आहे आणि अर्ज पद्धती गुगल फॉर्म द्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि पोस्टाने सुद्धा इथे अर्ज हा करू शकता आणि परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, तुम्हाला इथे परीक्षा नसणार आहे आणि फॉर्म भरायची प्रोसेस पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस पण खूप इजी आहे। गुगल फॉर्मने फॉर्म भरायचा आहे। 1 ते 5 मिनिटाचं तुमचं गुगल फॉर्म भरून जातं, तर तुम्ही नक्की अप्लाय करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती पाहूया। पहा, आरोग्य विभाग भरती 2024 ही भरती आहे। विभागाचे नाव काय आहे? महानगरपालिका आरोग्य विभाग भरती या अंतर्गत ही भरती राबवण्यात आलेली आहे। कॅटेगरी काय आहे? मनपा सरकारची जॉब असणार आहे। त्यात पद वयोमर्यादा तुम्हाला इथे काय लागणार आहे? 18 ते 38 वर्ष व 64 वर्ष, म्हणजे पोस्ट वाईज तुम्हाला इथे वयोमर्यादा असणार आहे। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, प्रेशर व अनुभवी उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्याच पद्धतीने बघा, तुम्हाला अर्ज पद्धती कशा पद्धतीने इथे अप्लाय करायचा आहे? ऑफलाईन आणि गुगल फॉर्म, म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज हा करू शकता। गुगल फॉर्म द्वारे तुम्हाला सोपं जाईल फॉर्म भरायला, त्या म्हणजे तुम्ही सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकता। म्हणजे 1-2 मिनिटाचं किंवा 5 मिनिटाचं काम आहे गुगल फॉर्मने फॉर्म भरायचा, तर तुम्ही गुगल फॉर्मनेच फॉर्म भरू शकता। तुम्हाला इथे वेतन किती मिळणार आहे? 18,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती कशी आहे किंवा अर्ज फी इथे किती आहे? खुला प्रवर्गासाठी 150 आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला इथे फी स्वीकारली जाणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे? तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस, कंत्राटी पद्धतीची इथे जॉब आहे। बघा, अप्लाय लास्ट डेट किती आहे? 17 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 17 डिसेंबर पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे। तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरू शकता। ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी 5 पाकडी, ठाणे 400-602 या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती चेक करू शकता। नोकरीचे प्रकार, नोकरीचे ठिकाण काय आहे? ठाणे इथे नोकरीचे ठिकाण आहे। त्याच पद्धतीने आपण संपूर्ण सविस्तर डिटेल PDF नोटिफिकेशन मध्ये पाहूया। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, कुठल्या पोस्टसाठी जागा आहेत, कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहेत, ही संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये देणार आहे। आणि त्याच नंतर गुगल फॉर्म मध्ये कशा पद्धतीने गुगल फॉर्म भरायचा ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, ठाणे महानगरपालिका ठाणे अंतर्गत ही आरोग्य विभाग भरती निघालेली आहे। इथे दिलेला आहे बघा, तुम्हाला ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि करार तत्वावर ही भरती होणार आहे। त्याच पद्धतीने बघा, कुठल्या जागांसाठी किंवा किती जागा आहेत ही सुद्धा आपण माहिती इथे पाहणार आहोत। आणि इथे तुम्हाला पदाची बघा म्हणजे कॅटेगरीनुसार सुद्धा जागा विभाजन सुद्धा इथे दिलेलं आहे। फर्स्ट पद आहे बघा, तुम्हाला अशा पद्धतीचे जागा आहेत। फर्स्ट पद आहे बघा, वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर MBBS साठी 20 जागा आहेत। अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमातीसाठी 1, विज अ साठी 1 आणि त्याच पद्धतीने भज ब साठी नाहीये, भज क साठी 1, भज ड साठी 1 आणि विमा प्र साठी 0, विमा व साठी 5 आणि 600 यांच्यासाठी 3, EWS साठी 2 आणि खुला प्रवर्गासाठी 3, अशा पद्धतीने इथे 20 जागांचं डिवायडेशन केलेलं आहे। त्यानंतर सेकंड पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 19 जागा आहेत। अनुसूचित जातीसाठी 2, जमातीसाठी 2, विजासाठी 1, भज ब साठी 1,
भज क साठी 1, भज ड साठी 1, विमा प्र साठी 0, विमा व साठी 4, सासो समा साठी 3, ईडब्ल्यूएस साठी 2 आणि खुला प्रवर्गासाठी 2 अशा पद्धतीचे इथे वॅकन्सी आहे। आणि त्याच नंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक साठी सुद्धा इथे डिवायडेशन दिलेलं आहे, फक्त 2 जागासाठी इथे डिवायडेशन आहे, ते तुम्ही पाहू शकता। प्रोग्राम असिस्टंट क्यूए यांच्यासाठी 1 जागा आहे, 1 जागा हे खुला प्रवर्गासाठी आहे। त्याच नंतर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे सुद्धा माहिती इथे मी देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा वयोमर्यादा सुद्धा इथे दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला वयोमर्यादा सांगितलेली आहे। अर्ज भरण्याच्या सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता। तुम्ही गुगल फॉर्म द्वारे सुद्धा फॉर्म भरू शकता, इथे सांगण्यात आलेला आहे। आणि अर्ज आणि विवाहित कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज हा भरायचा असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने बघा अचूकपणे सर्व माहिती तुम्हाला इथे भरायची आहे, हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला मी शैक्षणिक अर्हता सांगणार आहे। बघा वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर साठी 20 जागा आहेत आणि MBBS इथे लागणार आहे। त्याच नंतर वयोमर्यादा किती चालणार आहे तुम्हाला 59 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि 60,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे। त्याच पद्धतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी सुद्धा इथे जागा आहेत। बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 19 जागा आहेत। 12th आणि डिप्लोमा विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन इथं झालेलं असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। बघा तुम्हाला प्रयोगशाळा तंत्रज्ञान लॅब टेक्निशियनचा कोर्स करायचा आहे आणि 12th डिप्लोमा विथ पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। किमान तुमचं वय किती असणं गरजेचं आहे, बघा 18 ते कमाल 64 वर्ष, म्हणजे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 64 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि वेतन तुम्हाला खूप चांगलं भेटणार आहे। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने बघा शहर आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजर साठी सुद्धा इथे 2 जागा आहेत। MBBS ग्रॅज्युएट इन हेल्थ, BDS, BMS, BHMS, BHMS, BPT अशा पद्धतीचे जागा आहेत। MPH, MHA, MBA हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन यांच्यासाठी इथे जागा आहेत। बघा किमान वयोमर्यादा तुम्हाला इथे किती लागणार आहे, 18 आणि 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला इथे सॅलरी किती भेटणार आहे, 32,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। खूप चांगली सॅलरी इथे असणार आहे। त्याच नंतर बघा प्रोग्राम असिस्टंट ओपन साठी जागा आहे। एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट पासिंग CGC इन टायपिंग स्पीड 40 आणि 30 तुम्हाला पर मिनिट ही टायपिंग झाली असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि वयोमर्यादा काय आहे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि मानधन तुम्हाला 18,000 रुपये पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। त्याच नंतर बघा अर्ज शुल्क बद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। उमेदवाराने अर्जासोबत शुल्काचा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश किंवा DD जोडणे आवश्यक आहे। खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडायचा आहे। युनियन बँक धनाक्रस पुढील नावे काढावे। बघा इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे याचा तुम्हाला DD काढायचा आहे। त्यानंतर तुम्ही युनियन बँकेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेचा धनादेश स्वीकारला जाणार नाहीये। बघा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे युनियन बँकेचाच तुम्हाला धनादेश काढायचा आहे आणि डिमांड ड्राफ्ट शिवाय प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार आहेत। बघा DD जर तुमच्या अर्जासोबत जोडलेला असेल तरच तुमचा अर्ज इथे विचारात घेतला जाणार आहे। त्याच फोटो आणि स्वाक्षरी इथे जोडायची आहे असं सुद्धा सांगितलेलं आलेलं आहे। आणि निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे तर अर्जामध्ये गुणवत्तेद्वारे तुमची इथे निवड लागणार आहे किंवा निवड प्रक्रिया होणार आहे। तुमचे जे मार्क्स असणार आहेत त्यानुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे। बघा MBBS साठी थेट मुलाखत घेऊन पद भरण्यात येणार आहे। त्यानुसार बघा तुम्हाला ह्या सब्जेक्टचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि या सब्जेक्टसाठी तुमचे इतके मार्क्स दिले जाणार आहेत। बघा इथं सांगितण्यात आलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता। त्याच नंतर बघा इतर पदासाठी सुद्धा इथे गुणांकन पद्धतीने मार्क्स देण्यात येणार आहे, ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। सर्वसाधारण सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। बघा तुम्हाला अर्जासोबत कुठल्या कुठल्या गोष्टी जोडायच्या आहेत ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। पूर्ण माहिती भरलेला फॉर्म प्रिंट तुम्हाला इथे जोडायचा आहे। वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय
खाजगी निमशासकीय अनुभव प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, म्हणजे आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिलियर, आदिवासी प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो, त्यानंतर अर्जावर विवाहित असल्यास त्यात नाव बदल असल्यास राजपत्र लागणार आहे तुम्हाला, गॅजेट आणि वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र, फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचं हमीपत्र, युनियन बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे लावायचा आहे आणि अर्ज आणि सर्व कागदपत्रे तुम्हाला लिफाफ्यामध्ये बंद करून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही सेंड करू शकता. आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची मुलाखत, बघा वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी मुलाखत होणार आहे आणि याच्यावरती तुम्हाला सांगण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने बघा तुम्हाला इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. इथे तुम्हाला फॉर्म सुद्धा दिलेला आहे, प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, हा तुम्ही भरायचा आहे, हा सुद्धा जोडायचा आहे. आणि त्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचं हमीपत्र सुद्धा इथे दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर गुगल फॉर्मद्वारे सुद्धा इथे फॉर्म भरता येणार आहे. मी गुगल फॉर्मद्वारे कसा फॉर्म भरायचं ही सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, अशा पद्धतीचं गुगल फॉर्म ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे संपूर्ण सविस्तर माहिती भरू शकता. बघा तुमचे ईमेल इथे जोडायचा आहे आणि नंतर आय हॅव रीड ॲडव्हर्टाइजमेंट, तुम्ही जर ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली वाचली असेल तर इथे क्लिक करू शकता आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीचं सेकंड पेज ओपन होणार आहे. पोस्ट म्हणजे तुम्ही कुठल्या पोस्टसाठी इथे जॉब अप्लाय करताय त्या पोस्टनुसार तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. लॅब टेक्निशियनसाठी जर भरत असाल तर तिथं क्लिक करायचं आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी करत असाल तर इथे क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा मी लॅब टेक्निशियन या पदाला चूज केलेलं आहे. त्यानंतर तुमचं इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन येतं, तुमचं यापैकी कुठलं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे त्यावरती क्लिक करा आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू शकता. बघा नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलिंगमध्ये तर यस या नो करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करू शकता. तुम्हाला ही माहिती फिलअप करायची आहे. ही माहिती फिलअप केल्यानंतर बघा तुम्ही या सबमिट या बटनावरती क्लिक करू शकता. सबमिट करून तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा गुगल फॉर्म भरायचा आहे. बघा तुम्हाला गुगल फॉर्म कशा पद्धतीने भरायची ही माहिती मी दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. अर्ज सादर करण्याची तारीख आहे 17 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. अर्जामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे आणि अर्धी माहिती जर फिलअप केला तर तो अर्ज तुमचा विचारात घेतला जाणार नाहीये. त्यानंतर तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाहीये आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचं आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे. अधिक माहितीकरिता कृपया PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण सविस्तर माहिती वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.